नमस्कार, मी पायल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे खस्ता कचोरी। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा किंवा कमेंट करा। अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राइब करा। चला रेसिपीकडे वळूया। कचोरीला लागणारे साहित्य बघूया। मी 2 वाटी मैदा घेतलेला आहे, ओवा, धने, जिरे आणि सौंफ याची बारीक केलेली कूट आहे, कस्तुरी मेथी, मीठ, आमचूर पावडर, बेसन, धनिया आणि मुगाची डाळ, तिखट, मीठ, हळद। चला रेसिपीकडे वळूया। आपण कचोरी बनवण्यासाठी डो तयार करून घेऊ। 2 वाट्या मैदा घेतला, चवीनुसार मीठ, क्रश करून घेऊ ओवा, मिळून घेऊ। आणि घी, पाणी टाकून थोडं पाणी टाकून मळून घेऊ। आपला डो बनवून तयार आहे। मुगाची डाळ मी 2 घंटे मुरू दिली। आता आपण छान फुललेली आहे। आता आपण बारीक करून घेऊ दरदरी। एक कढाई घ्यायची, त्यामध्ये थोडं तेल गरम करून घेऊ। कूट टाकत आहे, छान भाजून घेऊ। आता बेसन टाकून घेऊ। हे बेसन भाजून झालेलं आहे। आता आपण तिखट, हळद, आमचूर पावडर आणि चवीनुसार मीठ ऍड करून मुगाची डाळ बारीक करून घेतली होती ते टाकून देऊ। क्रश केलेली कस्तुरी मेथी ऍड करून घेऊ। आता आपला बेस तयार आहे कचोरीचा। आता सांबार टाकून गॅस बंद करून घेऊ। असेच मी गोळे करून घेते आणि सर्व झाल्यावर कचोरी तयार करून घेऊ। मी एक मैद्याचा गोळा घेतला आहे, त्यामध्ये कचोरीचा मूग डाळीचा बेस टाकून घेऊ आणि बंद करून घेऊ याला। कचोरी तयार करून घेतलेली आहे। आता तेलामध्ये तळून घेऊ। अशा सर्व कचोऱ्या तेलात तळायला टाकून घेऊ। आपली कचोरी छान वरती आलेली आहे, छान फुललेली आहे। इथे आपली कचोरी छान फुललेली आहे, छान गोल्डन झालेली आहे। तर आपण काढून घेऊ।
आपली कचोरी तयार झालेली आहे. त्यासोबत इमली चटणी आणि मिरचीची चटणी तयार झालेली आहे. सोबत दही आहे. तुम्ही पण ट्राय करा. छान मस्त झालेली आहे. आणि मी कचोरीला छान तयार करून घेते. दही, इमली चटणी आणि तिखट चटणी, थोडं वरून दही. तुम्ही पण ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कसा वाटला. तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. इथे आपली कचोरी तयार झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू.